नमस्कार. हा व्हिडिओ आहे ॲन्युअल डेच्या फंक्शनचा. शाळेमध्ये परीचा डान्स होता. तन्मय आणि परी दोघांचे ॲन्युअल फंक्शन होतं, पण ह्यावेळी तन्मयने डान्समध्ये भाग घेतला नव्हता. पण परीने मात्र ह्यावेळी आवर्जून डान्स घेतला होता आणि ती दररोज प्रॅक्टिस करत होती. घरी किती वेळा तिला विचारलं की डान्स क्लासेस लावायचे का? नाही, मला आवडत नाही, मला लाज वाटते असंच म्हणायची. पण जेव्हापासून शाळेत डान्स घ्यायला सुरुवात केली, ॲन्युअल डेची तयारीसाठी जी रिहर्सल चालू झाली तेव्हापासून ती खूप खुश होती आणि डान्स पण खूप अप्रतिम करत होती. मला सांगायला आवडेल की खूप छान पद्धतीने डान्स केला आणि खूप ग्रेसफुल करत होती. हे बघून मला आश्चर्य वाटत होते. तर सकाळी लवकर उठून मी तिला मेकअप वगैरे केला आणि डान्सच्या वेळी काय होतं, ॲन्युअल डेच्या फंक्शनच्या वेळी खूप उशीर होतो जेवणालासुद्धा आणि सगळ्याच गोष्टीला. तर मी ते सकाळी उठून लवकर आपले जे बटाट्याच्या भाजीचे रोल असतात, जे तुम्हाला मी बऱ्याचदा सांगितलं की माझ्या मुलांना खूप आवडतात आणि त्याच्या रेसिपी बऱ्याचदा बायकांनी विचारल्यासुद्धा आहेत. कारण परी नेहमी शेअर करते त्याच्या मैत्रिणींशी तिचा टिफिन वगैरे, त्यामुळं मला बऱ्याच जणी विचारतात ह्या रोलबद्दल. तर परी खाऊन गेलेली आहे. नाश्त्याला नेहमी चपाती लागते, तर ती नाश्त्याला चपाती खाऊन वगैरे गेली आहे. पण ह्या गडबडी गोंधळात मी माझं काही अशी तयारीच केली नाही. नीट केसही विचारायला भेटलं नाही. कसं बसं उरकलं आणि शाळेत गेलो. तर तुम्ही इथं ॲन्युअल फंक्शनचा डान्स बघू शकता. तर हा होता परीचा डान्स. सगळ्याच मुलांनी खूपच छान डान्स केला आणि माझ्या परीनेसुद्धा खूप ग्रेसफुली डान्स केला. फक्त शाळेची एक चूक झाली की मुलांना स्टँडिंग पोझिशन व्यवस्थित नव्हती. मुलांचे चेहरे दिसत नव्हते काहींचे. फक्त एवढीच एक गोष्ट आहे, आपण त्याला इग्नोर करून पुढच्या वेळी नक्कीच ते त्याच्यावर विचार करतील असं आशा करू. तर मुलांचे डान्स झाल्यावर आम्ही जवळच असणाऱ्या गार्डनमध्ये मुलांना खेळायला नेलं. ॲक्च्युली काय होतं आहे, मुलांना सुट्टी असते तेव्हा यांना सुट्टी नसते, यांना सुट्टी असते तेव्हा मुलांना सुट्टी नसते. त्यामुळे आज वेळ भेटला आहे तर चला म्हणलं मुलांनाच घेऊनच जाऊ. आणि ॲन्युअल फंक्शन जिथं होतं, ज्या हॉलला होतं, त्याच हॉलच्या शेजारी हे गार्डन आहे. ॲन्युअल फंक्शन हे भोसरीमध्ये होते आणि भोसरीतलंच हे गार्डन आहे. तुम्ही जर इथं गेला असाल तर तुम्ही नक्कीच ओळखलं असेल की हे गार्डन नक्की कोणतं आहे. जर तुम्हाला ओळखलं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हे गार्डनचं नाव काय आहे.
the bright resemblance of thy face, so fills this heart of mine, that false no fate can be displeased, for lays since thoughts of me doth banish grief, when from thee I am gone. तर हे गार्डन खूप सुंदर होतं. खूप सारी खेळणी होती, खूप सारी झाडे आणि खूप अप्रतिम असा निसर्ग होता. तर असं होतं आजचा व्हिडिओ. आणि ॲन्युअल फंक्शन, थोडीशी धावपळ आणि खूप सारी मजा मस्ती. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वेळात वेळ भेटलं तर नक्की आपल्या मुलांना इथे एन्जॉयमेंटसाठी घेऊन जाऊ शकता. तर चला भेटूया अशाच नवीन नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.